मंडळी, किनारप्रेमी येतगावकर चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज गेल्या चिखलहूळवरून आणि आज दिनांक आहे 15/4/2026 आणि मालकासने विचारूया. नमस्कार मालक. नमस्कार. तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर तुमचा थोडासा सांगा. प्रकाश मलारी मधने. मोठ्या थोडंसं. प्रकाश मलारी मधने, गाव चिखलहोळ, हां, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. बैलाची माहिती कोणाकडून भेटली तुम्हाला का? विनोद चव्हाण, चिखलहोळचं. बरं, त्यांच्याकडे बैलाची माहिती आपल्याला भेटली. हां, गाईचं येत किती झाले आता? हे दुसरं येतं. आता बैल भरवलं आपण ही दुसऱ्यांदा. हां, दुसऱ्यांदा. आज काकाळ होती, पण 2-3 वेळा आपण ट्रायल केलं, पण गाय उभा राहत होती. शेवटी मीटिंग झालेली आहे बैलाची व्यवस्थित गायची. आणि बैलात तुम्हाला काय माहिती द्या, विनोद चव्हाण यांनी काय माहिती दिली बैलाची, काय थोडंसं सांगा. तेव्हा विनोद चव्हाणाने एक सांगितलं की बैल हा चांगला, म्हणजे ओळूमधला चांगला आहे. बरं. आणि ह्याची पैदास म्हणजे बऱ्यापैकी पैदास होती अशी. विनोद चव्हाण काय म्हणला माहिती आहे का, त्याची जे 2-3 गाय त्याने भरवल्या त्या, बरं, त्याची पैदास झाली, ती खोंड झाली. हां, खोंड झाली, पण खोंड तापाट झाली. बरं. म्हणजे तुम्हाला काय असं गायचं काय स्वभाव असा, म्हणजे काकाळ आहे गायचा स्वभाव? आणि आता ते तुमचं मला विनोद सांगितलं, तुम्ही म्हणजे तुम्हाला जमीन नाही वाटतं असं त्यांनी सांगितलं मला. जमीन नाही, तुम्ही आपलं प्रेमापोटी आपली म्हणजे प्रेमापोटी आपलं तुम्ही आपले खिलार आपल्या दारात असावं आणि तुम्ही आपलं सांभाळले. दुसरी काय जनावर आपल्यात? दुसरं 2 जर्सी आहेत आपल्याकडे. जसं काय सगळं विकतचं आहे. हो, शेती नाही, पण आपलं खाद्य सगळं विकतचं त्याला. विकत. आणि मंडळी बघू शकता तुम्ही, एक शेतकऱ्याचं एक म्हणजे म्हणतो ना आपण एक नाद, त्या नादासाठी एक त्यांनी आपली खिलार गाई एक पाळल्या आणि उत्पन्न आपलं त्यांच्याकडे म्हणजे काहीच नाही, म्हणजे शेती काहीच नाही आणि सगळं विकतच आहे त्यांचं. तरी ते उत्पन्न येण्यासाठी त्यांनी 1-2 जर्सी गाय पाळल्या त्या. म्हणजे कसं आहे, त्या गायचं पैसे येऊन जनावराला मुठभर खायला चारा भेटावा म्हणून त्यांनी त्या 2 गाय त्यांनी पाळलेल्या. तरी चांगलं आहे. तुम्हाला असंच अजून तुमच्या कुटुंबाला असं यश मिळो, ईश्वरचरणी प्रार्थना आणि धन्यवाद. मीटिंग ही व्यवस्थित झालेली आहे. तर मंडळी, मग थोडक्यात सांगायचं राहिलं, मग पहिली पैदास होती ती मंगरूळ चिंचणी या वळूची पैदास होती. त्याने गाय येत नव्हती. ही गाय आपण त्या टेम्पोमध्ये भरलेली मी त्यात आहे. आपण तुम्हाला ती कालवड कशी गायची पैदास पडत्या ते बी दाखवू आणि आपल्या बैलाची आता 1 वर्षाभरानं पुन्हा पैदास या गायला कशी होती ती बी आपण पुढल्या व्हिडिओमध्ये 1 वर्षानंतर तुम्हाला दाखवू. ठीक आहे. तर मंडळी बघू शकता तुम्ही, हे मंगरूळ चिंचणीची पहिल्या वेताची ही कालवड झालेली आहे त्यांच्या गायला. ही त्याची पैदास आहे. म्हणजे गाय एकदम आखीव रिखीव, शेपूड बारीक, कांबळ कमी, कानकावाळी, नागपुडी. आता त्या मालकासने सांगणार आहे, ही जातीवंत पाडी आहे, ही ठेवायचीच आहे त्यांनी एक. धन्यवाद मंडळी, तुम्ही बघू शकता.